नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज. मध्ये स्वागत करतो. आजची पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती ठेवण्यात आलेली आहे. या पत्रकार परिषदामध्ये आमच्या सोबत झालेली घटना इलेक्शनच्या पूर्वी तुमच्या समोर येणं गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहोत. प्रभाग क्रमांक 28 या प्रभागामधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने सुमेध जयप्रकाश नारनवरे, जे आमचे पश्चिम विभागाचे त्या ठिकाणी युथ काँग्रेसचे अध्यक्षांना एबी फॉर्म देण्यात आला पक्षाच्या वतीने. इलेक्शनच्या दिवशी, ज्या दिवशी आमचे सुमेध नारनवरे फॉर्म भरण्यासाठी त्या प्रभागामध्ये गेले, त्या प्रभागामध्ये तिकडे आता ऑफिसर चेकलिस्ट तयार करत आहे. चेकलिस्ट करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला जाऊन त्या ठिकाणी त्यांना त्यांचे कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे आणि ते केल्यानंतर त्यांना त्या पडताळणीमध्ये ते अधिकारी त्यांना गाईड करतात. म्हणजे उमेदवार एकतर अत्यंत कॉन्शियस असतो फॉर्म भरण्यासाठी, तो फॉर्म भरून आणतो. सुमेध नारनवरे यांनी फॉर्म भरून आणलं. फॉर्म भरल्यानंतर त्यांनी तो फॉर्म ते घेऊन गेले आणि ज्यावेळेस ते प्रभागामध्ये गेले, सुमारे 1 ते 1:30 वाजला होता. 1:30 वाजताच्या टायमाला शेवटची तारीख होती. गर्दी त्या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी बघितली की प्रत्येक प्रभागामध्ये गर्दी किती होती. म्हणजे असंख्य लोक फॉर्म भरण्यासाठी. आता ही दडपशाही नाही तर काय, आणि कोणाच्या सांगण्यावरून होतं आम्हाला माहित नाही. आम्ही आश्चर्यजनक होतो. आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की काँग्रेस पक्षाचा चुनाव चिन्ह असून सुद्धा फॉर्म त्यांचा अपक्ष म्हणून घेण्यात आलं. ते घेतल्यानंतर त्यांना बॅट्समॅन हे चुनाव चिन्ह देण्यात आलं. प्रत्येक डॉक्युमेंट आमच्याकडे आहे. हा आमच्यावरती झालेला अन्याय आहे. मात्र जे कोणी याच्या मागचे असेल त्यांच्यावरती जे काही कारवाई ते रीतसर होईल. आम्ही हा चुनाव लढणार आहोत. ही सीट बॅट्समॅन या चुनाव चिन्हावरती आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत आणि त्यासाठी आजची आम्ही पत्रकार परिषद घेतली की अशी घटना अजून फ्युचरमध्ये होऊ नये. आमचं असं मत आहे, तुम्ही म्हणतात की बाबा तुम्ही आमच्या उमेदवारांना आम्ही हे द्यावं, ट्रेनिंग द्यावी. आमचं असं मत आहे, तुम्ही ज्या अधिकारीला बसवलं त्याची पण तुम्ही ट्रेनिंग घ्या ना. तुम्ही ज्या अधिकारीला बसवताय तिकडे त्याची तुम्ही ट्रेनिंग घ्या. त्यांच्या एका चुकामुळे आज आमच्या पक्षाचा निवडून येणारा कॅन्डिडेट सुमेध जयप्रकाश नारनवरे याची आज सीट गेली आणि काँग्रेस पक्ष आमचा जे हात आहे तो लेबल आम्हाला तिकडे भेटलेला नाहीये. हा आमच्यावरती झालेला घोर अन्याय आहे. आम्ही अन्यायाच्या विरुद्ध लढा करणार आहोत. आम्ही ते करणार आणि आम्हाला जे लोकशाहीच्या माध्यमातून त्यांनी तरी जे बॅट्समॅन हे आम्हाला निशाणी दिली, त्या बॅट्समॅन निशाणीवरती आम्ही, कारण आमचे जेवढे काँग्रेसचे लोक आहे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू. आम्ही त्यांना समजून सांगू की काय घटना घडालेली आहे आणि मीडियाच्या मार्फत या ठिकाणी आम्ही सांगतो. माझ्यासोबत आमचे ज्येष्ठ आदरणीय दिनकर दादा ओंकार, जे पहिल्या मिनिटापासून जयप्रकाश नारनवरे सोबत होते. दिनकर दादा या पूर्ण घटनेचे साक्ष आहेत. त्यांनी एक एक गोष्टी आम्हाला, म्हणजे दर 10 मिनिटाला दादाचा फोन होता की इमिडिएटली तुम्ही हे स्टेप्स घ्या, तुम्ही लवकर हे करा, कोर्टाची पायरी लवकर चढा, 10 मिनिटं सुद्धा वेस्ट करू नका. आणि जयप्रकाश नारनवरेजी आणि सुमेध नारनवरे यांनी या मॅटरमध्ये 1 मिनिटाचा सुद्धा विलंब केलेला नाहीये, तरी आमच्यावरती हा अन्याय झाला. या गोष्टी आम्ही पत्रकारांसमोर यासाठी आणतोय की दुसऱ्या उमेदवारावरती अशी गोष्ट येऊ नये, त्यासाठी आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत. मी सन्माननीय दादा यांना ब्रीफ करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करणार. आदरणीय ओंकार दादा या ठिकाणी. डॉक्टर पवनजी डोंगरे यांनी या फॉर्मच्या संदर्भामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी जे तेली साहेब आहेत त्यांच्या संबंधानं इत्तंभूत अशी स्पष्ट माहिती आपल्या सर्वांना दिली. आता संबंध महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं सरकारी यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या सांगण्यावरून काम करताना दिसते, त्याचं प्रत्यंतर या वार्डामध्ये आम्हाला आले. जेवढ्या काही टेक्निकल गोष्टी डॉक्टर साहेबांनी तुमच्या समोर सांगितल्या त्या इत्तंभूत टाइम टू टाइम साऱ्या असताना देखील जाणीवपूर्वक एक एज्युकेटेड पोरगा, तो पण इंजिनियर,
त्याचा म्हणजे गैरसमज निर्माण करून किंवा त्याची दिशाभूल करून त्याला ओरिजिनल त्याचा जो फॉर्म आहे तो बाजूला ठेवून त्याची झेरॉक्स दे म्हणून सांगणं, हे जाणीवपूर्वक कुठंतरी त्याला आपण म्हणू की प्री प्लॅन कॉन्स्पिरसी ज्याला आपण म्हणतो, पूर्वनियोजित कटाचाच हा एक भाग आहे. आणि आमच्या प्रभागामध्ये हे सारे जे उमेदवार होते काँग्रेसचे, हे 110% निवडून येण्याची तिथली परिस्थिती आहे. आणि मग अशा वेळी आमचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून ज्या पद्धतीने हे कट कारस्थान करण्यात आलं आणि त्याला त्या कारस्थानामध्ये ते केलेला जो निवडणूक निर्णय अधिकारी आहे त्याला समाविष्ट करून घेतलंय, त्याच्यावरती आमचा स्पष्ट आरोप आहे. परंतु या निमित्ताने आम्हाला एक गोष्ट उजागर मुद्दाम करावीशी वाटते ती अशी की असे षडयंत्र जर कायम होत राहिले, आता हे आम्ही आपल्या समोर आणलं औरंगाबादची घटना, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना देखील या गोष्टीच्या प्रकाराला समोर जावं लागलेलं, परंतु सुदैवानं त्यांना कोर्टाने दिलासा दिला. परंतु आमच्या फॉर्म मध्ये हा इनव्हॅलिड व्हावा यासाठी सुरुवातीपासूनचा जो घटनाक्रम यांनी सांगितलेलं जर आपण तपासले तर कोर्टाने फक्त एका टेक्निकल मुद्द्यावरती हा फॉर्म नाकारलेला आहे. आणि तो मुद्दा हाच आहे की स्क्रुटिनीची फायनिंग टायमिंग जी आहे ती 3 वाजेची आहे आणि त्यांनी ते ऍक्सेप्टन्सचे टाइम तो दाखवलेला तो 4:12 दाखवलेला. या केवळ एवढ्या टेक्निकल मुद्द्यावरती ते नाकारलेलं. त्याच्या अगोदर काय काय घटना घडल्या यांनी हे फिजिकली प्रेझेन्स आहेत, सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते सारं दिसतंय, हे सारं असताना सुद्धा ही करण्याची डेअरिंग अधिकारी करतोच कसा. निश्चितच त्याला शासकीय स्तरावरती सत्ताधाऱ्यांचं कुठं ना कुठं तरी पाठबळ हे निश्चितच आहे आणि त्या पाठबळाच्या भरोश्यावरती त्यांनी हे प्रकार केलेला आहे. असे अनेक उमेदवार या शहरात असतील, म्हणजे 510 का कितीतरी विड्रॉ झालेले, त्यातले जर शोधून पाहिले तर अनेक असे असू शकतात. आम्ही अन्याय सहन करणारे लोक नाही म्हणून आपल्या समोर आलो, परंतु जर आपण शोधलं किंवा आपल्याला आज ना उद्या कळेल अशा अनेक लोकांना याच पद्धतीनं भाग करण्यात आलेलं असू शकतं. कारण महाराष्ट्रात आज जवळपास 62-63 ठिकाणी बिनविरोध लोक निवडून आलेले. अशा पद्धतीची प्रॅक्टिस आता जर होत असेल भविष्यात तर उद्या निवडणुका देखील अस्तित्वात राहणार नाही आणि हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे आणि हा प्रकार आम्ही सहन करणार नाही. आज निवडणूक डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ताकदीनं लढणारच आहोत, परंतु एक सिम्बॉल हा देखील फार महत्वाचा घटक असतो निवडणुकीत, तो आमच्याकडून हिरावून घेतला. याचं आम्हाला दुःख जरी असलं तरी देखील आम्ही निवडणूक ताकदीनं लढणार आहोत आणि जिंकणार देखील आहोत, एवढं मात्र सत्य. डॉक्टर साहेब, यामध्ये एक तांत्रिक मुद्दे तुम्ही सगळे बरोबर मांडला जी. आता याच्यात एक सांगा, हायकोर्टाने तुम्हाला जे सांगितलं तर 3 वाजेपर्यंत त्यांनी ऑब्जेक्शन दिलेले आहे आणि फॉर्म सबमिशनची आहे तुमच्या अर्जाची. 4:15ला तुम्ही तुमचा अर्ज ऍक्सेप्ट केला, त्यांना टायमिंग संपल्यानंतर अर्ज घेता येतो का म्हणून निर्णय अधिकाऱ्याला आमचा हाच प्रश्न होता ठाकरेजी. आमच्या माइंडसेट मध्ये एक होतं की तुम्ही एक्सेप्ट जर केला तर 100% तुम्ही आम्हाला एक्सेप्ट केला. आणि दुसरी गोष्ट, स्क्रुटनीचा रिझल्ट किती वाजता लागला? 11 वाजता. तुम्ही 4:30ला आमचा फॉर्म घेतला ना, तुमच्या हातामध्ये आमचा ओरिजिनल होता. हे असताना तुम्ही ज्यावेळेस निर्णय घेतला, निर्णय किती वाजता तुम्ही घेतला? रात्री 11 वाजता. तर तुमच्या हातामध्ये फॉर्म 4 वाजता तुम्ही तुमच्या हिशोबाने घेतला. आम्ही तर 9:30 पासून बसलो होतो. 3 वाजता तर तुम्हाला 1.5 तास तर असा दिसेल की आम्ही अर्ज देतोय आणि ते जेवणची सुट्टीसाठी चालले, म्हणजे असं तुम्हाला त्या सीसी फुटेज मध्ये सगळं दिसणारच आहे. तर हेतुपूर्वक असं आमच्यासोबत घडालं आहे. आमचं हे आरोप नाही, ही सत्य घटना आहे. हा आरोप नाहीये, सत्य घटना आहे. कारण सीसीटीव्ही मध्ये आहे, तुम्हाला आम्ही सगळे दिसणार आहे. आम्ही तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज पण देऊ. एवढं करत असताना तुम्ही जे प्रश्न मांडला, आमच्या डोक्यात तेच प्रश्न होतात. आम्ही हे विचार केला की तुम्ही आमचा फॉर्म एक्सेप्ट केला. आमचा आजही तुम्ही आता त्या ठिकाणी जर माहितीच्या अधिकार मध्ये काढलं तर आमचा ओरिजिनल एबी फॉर्म हे त्या अधिकारीकडे आहे, त्याच्याकडे निर्णय होण्यापूर्वी. आणि तरी त्यांनी निर्णय 11 वाजता लावलं की यांना. अच्छा, आश्चर्याची घटना अशी आहे, तुम्ही विचार करा की आम्ही जर 2 फॉर्म भरले असते, एक अपक्ष आणि एक पक्षाचा, तर गोष्ट वेगळी. सुमेध नारनावरेजींनी फक्त एकच फॉर्म भरला
आणि ते पण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चुनाव चिन्हाला. तुम्हाला जर सँक्शन नाही करायचं होतं तर पूर्ण फॉर्म बाद व्हायला पाहिजे होता. पूर्ण फॉर्म बाद नाही केला. आमची 30 तर खंत आहे आणि आम्हाला म्हणताय की बाबा तुम्ही अपक्ष लढा. म्हणजे आम्ही मागितलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने, आम्ही अपक्ष फॉर्म थोडी टाकला होता. आजही तो फॉर्म निकालो फॉर्म उसके ऊपर, त्या फॉर्म मध्ये फक्त हे लिहिलेलं आहे की आम्ही काँग्रेस पक्षाची तिकीट मागितली आणि आम्हाला कुठली दिली? अपक्ष. हे कसं शक्य आहे? ही गोष्ट आम्ही परेशान होऊन आम्ही त्यांच्यापर्यंत नेली. त्यांना आम्ही सगळं दाखवलं. मग आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारी लोक आहेत. संविधानच्या हिशोबाने जी गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला कोर्टाने सांगितली आम्ही त्याचा सन्मान केला. मात्र आम्ही तुमच्या समोर यासाठी आलोय की तुम्हाला या सगळ्या सत्य घटनाच्या वरती माहिती व्हायला पाहिजे की घटना काय घडालेली आहे. आम्ही कशासाठी कोर्टात गेलो? सिनियर काउन्सिल माणूस त्यावेळेस लावतो ज्यावेळेस त्याच्या केसमध्ये 100% दम असतो. सोपं नाही सिनियर काउन्सिल लावणं. आणि ते पण सन्माननीय व्ही डी सपकाळ साहेबांनी अत्यंत ताकदीने त्या ठिकाणी त्यांची मुद्दे मांडले. मात्र ते आमचं जे होतं ते रिझर्व करण्यात आलं निकाल आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की तुम्ही एक काम करा, लोअर बेंच वरती जा आणि तिकडे तुम्ही पुटअप करा. आम्ही जर लोअर बेंच कडे गेलो, पुटअप केलं, या गोष्टीला 10-1 दिवस लागणार आहे. जेव्हापर्यंत इलेक्शन संपणार आहे त्यासाठी आम्ही म्हटलेलं आहे की ठीक आहे, आम्हाला तुम्ही आज बॅट्समन हे चिन्ह दिलं ना, स्वतःचं मर्जी. त्यांच्या मनातलं बॅट्समॅन हे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वतःच्या मनाने आम्हाला बॅट्समॅन चुनाव चिन्ह दिलं. आमच्या फॉर्मला अपक्ष घोषित करून टाकला, बाद नाही केलं. असं असलं असतं त्यांनी बाद केलं पाहिजे होतं. आमची मागणी आहे की या गोष्टीवरती मीडियाच्या मार्फत पण प्रकाश पडला पाहिजे, लोकांपर्यंत ही गोष्ट घडली पाहिजे. आणि आमची ही पण मागणी आहे की तुमचे जे अधिकारी असणार आहे त्यांना तुम्ही 100% ट्रेनिंग देऊन तिकडे बसवा. महानगरपालिकाच्या सन्मानाने आयुक्त साहेबांना पण आम्ही सांगणार आहे की तुम्ही ते जे व्यक्ती आहे, तेली साहेब म्हणून जे होते, त्यांनी आम्हाला स्क्रुटनीमध्ये मिसगाईड केलं, त्यांच्यावरती सुद्धा तुम्ही कारवाई करा. कारण अशा अज्ञानी व्यक्तीमुळे आमचा आज एक जिंकणारी सीट आम्हाला घालवावी लागली. एक युवा नेता आमचा, उभरता सितारा आमचा 28 क्रमांकामधून आम्ही टाकलं. त्या आमच्या नेत्याचं करिअर 5 वर्षासाठी तुम्ही ठप्प करून टाकलेलं आहे. तर याचा दोषी कोण? चिन्हाच्या बाबतीतही आपल्याला ऑब्जेक्शन घेतलं. चिन्ह तुम्हाला जे त्यांनी दिलं त्याबाबत तुम्ही ते ऑब्जेक्शन घेतलं का? मला तुम्ही सांगा, आम्ही हायकोर्टची पायरी चढलो ना ठाकरे साहेब, त्याच्या पलीकडे आम्ही काय करणार आहे? लोकशाहीचा अजून कुठला मार्ग आहे? मेरा ये सवाल है जी कल जो मामला हुआ शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे के साथ जी निशानी को लेकर, जी वो ऑन दी स्पॉट उन्होंने निवडणूक आयोग को फोन किया, जी उनका काम हो गया, उनको निशानी मिल गई, फिर आप चुनाव आयोग से अटैच नहीं मिलते। हम हाईकोर्ट तक जाके आए ना साहब, अभी हम क्या बोल रहे हैं आपको? निर्णय दिला होता, हाँ. त्यांचाही निर्णय कोर्टाचा वो भी accept निवडणूक आयोग देत नव्हता. हा प्रकार आहे, निवडणूक आयोग देत नव्हता, हायकोर्टाने आदेश दिले. जब उबाटा को निशानी मिल गई फिर आपके साथ आता ठाकरे साहेब ऐका, त्यांनी जो चिन्ह दिला बॅट्समॅन, तो न विचारता आमच्या उमेदवारांना न विचारता बॅट्समॅन ते उमेदवारी देऊन टाकली. मग काल आम्ही अर्ज द्यायला सांगितला उमेदवार सुमित जयप्रकाश नाथवाला का सीसी फुटेज त्यांचं आहे का, ते फुटेज पण आपण काढलेले आहेत, ते तुमच्याकडे आम्ही सर्क्युलेट करू. कारण जो 1.5 घंटा त्यांनी, जेव्हा तुमची स्क्रुटनीचा वेळ असतो, तो महत्वाचा विषय असतो, तुम्ही जेवणामध्ये तो वेळ टाकू शकत नाही. 1.5 घंटा त्यांनी 2 ते 3:30 वाजेपर्यंत त्यांनी 1.5 घंटा जेवणाचा घेतला. यांच्याकडून त्यांनी बी फॉर्म आहे ना अर्ज घेतला, त्या अर्जावर हे पण नाहीये, टायमिंग नाहीये, काही नाही, तो स्वीकारला. बी फॉर्म पण त्यांच्याकडे आहे. आजच्या तारखेमध्ये निवडणुकाचे अधिकारी आरोप है ना बंगालचे आहेत, त्यांच्याकडे तो बी फॉर्म मध्ये तर आहे ना, त्या बी फॉर्म मी तुम्हाला दाखवलेला आहे बघा. राज्य निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार- हे बघा, वो बोल रहे राज्य निवडणूक के पास में तक्रार करो. आम्ही ते आहे ना तक्रार केलेली आहे तिकडं. निवडणूक आयोगाला केली का तक्रार? राज्य हो. निवडणूक दिलं ना आयोगाला रे. केली का? हा? CCTV नाही नाही हो दिलेलं आहे. राज्य निवडणूक आयोग हो हो दिलेली आहे, तक्रार केलेली आहे. त्यांचं तुम्हाला अजून काहीच नाही आलं? नाही अजून नाही आलं. नाही, तुमचं म्हणणं काय आहे की आम्ही जेव्हा बी फॉर्म देत होतो तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की बी फॉर्मची गरज नाही, नाही बी फॉर्म घेतला त्यांनी, झेरॉक्स घेतला, झेरॉक्स घेतला. त्याचे तुम्ही व्हिडिओ बनवला का? व्हिडिओ त्याचा. मला एक सांगा, त्यांचा फोटो घेतला ते देताना आणि याच्यासाठी घेतलं की ते फॉर्म भरत होते, तो फोटो आहे आमच्याकडे. पण मला तुम्ही सांगा, ज्यावेळेस समजा हे सगळं चालू आहे, ते व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे तिकडे अलाउड करणार आहे का कोणाला? आणि दुसरं गर्दी इतकी आहे की 2 माणसं उभं राहायला जागा भेटत नाही.
आपण एवढा विचार उमेदवार करतच नाही ना. उमेदवार परेशान कशामध्ये असतो की माझा जे अधिकारी म्हणताय, एक तर त्या हॉलमधला आवाज, त्या ठिकाणी असलेली गर्दी, त्याच्यावरती असलेला प्रेशर की माझा फॉर्म एक्सेप्ट करणार का करणार नाही याच टेन्शन असतो. या सगळ्या भानगडीमध्ये कोणाला सुचणार आहे का की बाबा माझा एक फोटो काढला पाहिजे किंवा हे करलं पाहिजे. फॉर्म देताना यांनी त्यांच्यासोबत फोटो घेतला ते तेली साहेबांच्याकडे की बाबा साहेब मला एक फोटो द्या, हे फॉर्म तुम्ही माझा एक्सेप्ट करताय, आणि त्यांनी टिकमार्क केले ना, तांत्रिक याच्यामध्ये टिकमार्क केले. आमची अडचण काय झाली तुम्हाला सांगतो, आम्ही कोर्टापर्यंत जाऊन आलो. आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून हायकोर्टापर्यंत जाऊ शकत होतो, आम्ही गेलो. त्याच्या पुढची जी घटना तुम्ही म्हणताय की बाबा तुम्ही त्यांनी हायकोर्टने निर्णय घेतल्यानंतर सुद्धा आमची अपेक्षा तिकडे पूर्णपणे ठप झाली. साहेब, सर्वसाधारण व्यक्ती, कुठलाही व्यक्ती ज्यावेळेस हायकोर्टची पायरी करतो आणि हायकोर्टने एखादा निर्णय दिल्यानंतर तुम्ही पुढे काय करणार आहे, तुमच्या मनामध्ये तीच गोष्ट येणार आहे. पालक म्हणून जयप्रकाश नारायणरावजी परेशान झाले की आता करायचं काय, बॅट्समॅन हा लोगो आलेला आहे, आपल्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा तिकीट दिलेला आहे, आणि नाही जर उभं राहिलो आपली एक सीट गेली तिकडची असतो, तेही टेन्शन होतं. तर आता हा संपूर्ण काँग्रेस पक्षाचा इश्यू आहे. मग या तुमचे शहर अध्यक्ष आहेत, जिल्हा अध्यक्ष हे बघा. नाही, आज ऑफिसेसचे उद्घाटन चालू आहे. सगळ्यांना 11 वाजताचा टायमिंग मुसा पटेलचा पण दिलेला आहे, आमचा पण दिलेला आहे. मला या ठिकाणी पाठवण्यात आलं आहे. त्या ठिकाणी बाकीचे लोक अटेंड करत आहेत आणि ही निवडणूकची वेळ आहे. या ठिकाणी सगळी टीम एका ठिकाणी येण्यापेक्षा स्प्लिट करून काम करण्यामध्ये येणार आहे. हे तर बेसिक आहे, सगळीकडे तसंच आहे. मी आहे ना इकडे या ठिकाणी. प्रदेश अध्यक्षापर्यंत ती गोष्ट पाठवली. हो, आम्ही पाठवली, दादांना सांगितली, आम्ही दिल्लीपर्यंत पण पाठवली. आम्ही त्यांना सांगितलं आहे की या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. काल माझा एक लाईव्ह टीव्हीवरती डिबेट होता, त्याच्यामध्ये पण हा प्रश्न मी उचललेला आहे. पुढचं पाऊल काय आहे? पुढचं पाऊल आता आम्ही निवडणूक लढणार आहे यांच्यासोबत, अपक्ष म्हणून यांना या ठिकाणी दिलेला आहे. आमचा एक होतकरू उमेदवार होता, त्या उमेदवाराला आम्हाला खंत एवढी राहणार आहे की सुमेध जयप्रकाश नारनवरे यांना पंजाचा आम्ही लोगो दिला होता, त्याच्यावरती जरी आले असते तर सिनॅरिओ चेंज असतो. शेवटी पक्षाचा खूप मोठा एक सिंहाचा वाटा असतो. अनफॉर्च्युनेटली आमच्या या उमेदवाराला आता तिकडे उमेदवारी चिन्हच त्यांनी बॅट्समॅन दिलेलं आहे.